नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पूर्ण झालाय. निर्णय आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाहीये. वीर अभिमन्यू टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. लाईटमॅन आपल्याला विनंती आहे, लाईट्स ऑन करायचे आहेत. लाईटमॅन थोड्याच वेळात लाईट्स ऑन होतील, तोपर्यंत ही मॅच चालू करून घ्यायची आहे. आपण पाहत आहोत, ऐकत आहोत, अनुभवत आहोत साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीग पर्व 5वे. जोडीयात एक नातं रक्ताशी, एक नातं क्रिकेटशी, अशा पद्धतीची ही संकल्पना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून घेतला गेला. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून रक्तदान प्रथमतःच ही एक वेगळी संकल्पना. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये जर आपण लक्ष टाकलं तर खुल्या गटातील 8 संघांना सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रथमतःच या वर्षी संधी दिली गेली. आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत प्रवेश फी सोबत आपल्या शिवडी विभाग अंतर्गत खेळवला जाणारा 18 संघांचा खेळ. मॅच सुरू होते जय मातादी विरुद्ध वीर अभिमन्यू. कृष्णा भाताडे पहिल्याच बॉलवर या वेळेला मात्र निलेश चेंडूचा सामना करतोय आणि चेंडूला मात्र डिक्लेअर झोन मध्ये धाडतोय. वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खातं उघडतोय निलेश. निलेश विरुद्ध कृष्णा अशी ही मॅच आहे. सलामीच्या जोडीमध्ये आपण बघतोय सलामीचे दोन्ही फलंदाज स्ट्राईक एंडवर निलेश, नॉन स्ट्राईक एंडवर श्रेयश आणि गोलंदाजी मार्कवर कृष्णा भाताडे. फुलटॉस बॉल यावेळेला टॅप करतोय आडव्या बॅटनं. वन बाउंड चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार हा बॉल एकेरी धावेसाठी. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण जर पाहिलं तर थोडंसं वेगवान क्रिकेट म्हणून त्याकडे पाहिलं जातं. एक झटपट क्रिकेट म्हणून या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. आता मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्टिअर केलं होतं चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगले एक क्षेत्ररक्षण सजवलं गेले वीर अभिमन्यू संघाच्या माध्यमातून. यावेळेला चांगला फटका आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेलेत. पंचांकडे बघूया काय इशारा येतोय. पंच मात्र विचार विनिमय करून आपला निर्णय देतील. थोडस कन्फ्युजिंग डिसिजन आहे. काहीसा वेळ जरूर लागेल हे डिसिजन डिक्लेअर करण्यासाठी. आणि फलंदाज बाद म्हणून घोषित केला गेलाय. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांची कोणी वादविवाद करू नका. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर, आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर घर बसल्या सुद्धा पाहू शकता. चेंडू झाले या षटकातील 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक है. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस ओवर. आखिरी 2 गेंदें शेष और इस आखिरी 2 गेंदों के लिए कृष्णा भाताड़े फिर एक बार अप टू द मार्क. अंपायर की दाहिनी ओर से राइट अंडर आर्म राउंड विकेट के लिए नए बल्लेबाज आते हुए विकेट के अंदर प्रकाश. इस बार कट करना चाहते थे, पॉइंट क्षेत्र में खेल दिया, हल्के हाथों से गेंद को दिशा दिखाई थी प्रकाश के द्वारा. लाईटमॅन आपल्याला विनंती असेल, आपण कुठेही असाल तर लवकरात लवकर लाइट्स ऑन करने की विनंती आपल्याला करतोय. लाइटमैन आप जहां भी है यहां पर लाइट्स की जरूरत है, जल्द से जल्द लाइट चालू की जाए. इस बार स्वीप करना चाहते थे, बदन से टकराती हुई एक गेंद पीछे विकेट कीपर के माध्यम से अगर देखा जाए तो आकाश पोळ वहां पर एक अच्छी विकेट कीपिंग करते हुए ओवर की समाप्ति और पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर मात्र और मात्र 3 रन. जनरेटर वैन को रिक्वेस्ट है, जनरेटर ऑन कीजिए प्लीज. जनरेटर वैन में जो हमारे सहकारी दोस्त बैठे हैं, आपसे रिक्वेस्ट है आप जनरेटर ऑन कर दीजिए. जनरेटर वैन, विनंती है जनरेटर वैन, जनरेटर चालू करा. आकाश गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सुहासला पंचांच्या उजव्या बाजूने राईट अंडरआर्म राउंड विकेटचा मारा करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर आकाशला आपण बघतोय. एक आगळी वेगळी गोलंदाजीची ऍक्शन त्याच्या गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळते. गॅप मध्ये चेंडूला ढकललं जाते, एक धाव मिळवली जाते. संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये एकेरी धावेची वाढ होते. धावफलक पुढे सरकते आणि ते जाऊन पोहोचते ते 4 धावांवर. वीर अभिमन्यू विरुद्ध जय मातादी स्पोर्ट्स क्लब गतवर्षीचा अंतिम विजेता संघ आज मात्र झगडताना दिसतोय, स्ट्रगल करताना दिसतोय या मैदानाच्या आतमध्ये, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे.
तसं पाहायला गेलं तर स्थानिक संघ आहे, लोकल टीम आहे. या मैदानावर नियमित सराव करणारे खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव या खेळाडूंना आहे. कोणत्या ठिकाणी केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या धावा आपल्याला मिळवता येतील हे मात्र त्यांना चांगल्याच पद्धतीने ठाऊक आहे आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करतायत. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी चेंडूला ढकलतायत, एक एक चोरट्या धावा या ठिकाणी मिळवतायत आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला पुढे सरकवतायत. यावेळेला एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक आणि एक चोरटी धाव. संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये अजून एका धावेची वाढ होते. धावफलक हळूहळू पुढे सरकवण्याचा प्रयत्न आहे. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर आहे. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस ओव्हर. आखरी 2 गेंद शेष इस ओव्हर की. सुहास गोलंदाजी मार्कवर. या वेळेला अंगाचा वेध घेतलेला हा चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये जायच्या अगोदरच या ठिकाणी पहिली धाव वेगानं पूर्ण केली. शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुहासला आपण बघणार आहोत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 8. 8 धावा धावफलकावर. 11 चेंडू पूर्ण झालेत. 12वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. अर्थातच दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. लाईट्स ऑन होत आहेत. मॅच ऑन आहे. धन्यवाद लाईटमॅन. लाईट्स ऑन झालेत. आणि लाईट्स ऑन झाल्यानंतर मात्र हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सुहासला. ज्या वेळेला सफल होऊन खेळलेला हा फटका चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार. बारा धावा. थँक्यू डीजे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. थँक्यू. 12 धावा या चौकारानं मात्र कलाटणी दिली आहे धावसंख्येला. आता मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. तसं पाहायला गेलं तर 5व्या चेंडूपर्यंत धावा होत्या 8. शेवटच्या चेंडूवर आला चौकार. धावा झाल्या 12. 12 चेंडूंमध्ये 12 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. अर्थातच 4 षटकांच्या या सामन्यामध्ये धावा बनवल्यात. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 12. कृष्णा भाताडे वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक त्याच्या माध्यमातून टाकलं गेलं. दुसरं षटक हाताळलं गेलं होतं ते सुहासच्या माध्यमातून. सुहासच्या त्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावला गेला आणि तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी हातामध्ये घेतोय तो कृष्णा भाताडे. तर आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपल्या मैदानामध्ये आज आपल्या शिवडी नाक्यावरील नामांकित अमर सुपर मार्केटचे सर्वे सर्वा सागर मंडालिया अर्थातच लालूजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. लालू प्लीज कम अप ऑन अ स्टेज. आमचे लाडके मित्र सागर मंडालिया अर्थातच लालू आपल्या शिवडी विभागातील नामांकित अमर सुपर मार्केटचे सर्वे सर्वा सागरजी यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तर धावा झाल्यात या 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 13. विकेट या ठिकाणी पटकावला गेल्या. रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय आणि धावा आहेत धावफलकावर 13. षटक क्रमांक 3 मार्गस्थ झाले. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळवली. दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये न्यू मॅन्झिन आपण बघतोय महेश स्ट्रायकिंग एंडवर. आणि त्याचबरोबर युवासेना नवनिर्वाचित उपशाखा अधिकारी अविनाश देशमुख अर्थातच आमचा लाडका मित्र अभि सुद्धा आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. अभि आपलंही हार्दिक स्वागत व्यासपीठावर. 3 चेंडू आणि 14 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अर्थातच या षटकातील 3 आणि पुढील षटकातील 6 असे एकूण 9 चेंडू दरम्यान सफल झालेत. या वेळेला लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 धाव वेगाने पूर्ण केली. एकेरी धावेची वाढ संघाच्या धावफलकावर होते. धावा होत आहेत त्या 15. 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत.
कृष्णा भाताडे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज झालाय. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं होतं, परंतु चेंडू हातामध्ये येईल, चेंडूची फेकी होईल, चेंडूचं कलेक्शन होईल, तद्वर एक धाव अर्जित केली जाते. संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलक आहेत ते 16 धावांवर. यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, खराब थ्रो, बॅकअपही तितक्या चुकीच्या पद्धतीचं. एक धाव अजून एकदा पुन्हा एकदा धावसंख्येच्या खात्यामध्ये लिहिली जाते कृष्णाच्या या शेवटच्या बॉलवर. धावा झाल्यात 18 चेंडूंमध्ये 17. जिंकण्यासाठी मला वाटतं एक चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे, कारण मला वाटतं ही एक करो या मरोची परिस्थिती आहे वीर अभिमन्यू संघासाठी. ही मॅच जिंकले तर काहीतरी संधी असेल हातामध्ये, परंतु ही मॅच जर पराभूत झाले तर हे दोन्ही संघ अर्थातच बाळगोपाळ आणि वीर अभिमन्यू हे दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर जातील. दरम्यान 17 धावा धावफलकावर आतापर्यंत लगावले गेलेत आणि एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये जय माता दी संघाचे फलंदाज या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय बॅट्समन महेश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण बॅट्समन बघतोय प्रकाश. आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय लकी, ज्याला मगाशी आपण 100 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक सुद्धा स्वामी निर्मल साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलं. दरम्यान हा फटका डायरेक्ट मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. महेशची खेळी संपुष्टात येते. डीजे मास्टर थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. लाईटमॅन आपल्याला विनंती आहे प्लेन लाईट्स आपण ऑन ठेवायचे आहेत. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर विकेट पटकावतोय लकी. आपल्या संघासाठी आतापर्यंत लकी ठरलाय, यापुढे किती लकी ठरतोय हे पाहावं लागेल. शफल झालेत यावेळेला, क्षेत्ररक्षण तितकं चांगलं आहे. एक चोरटी धाव म्हणावी लागेल, एकेरी धावेनं संघाच्या धावसंख्येच्या खात्याला पुढे सरकवतोय. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर. चांगला लेग ब्रेक आहे. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा स्टिअर केला जातोय मनगटाच्या साह्यानं ऑन साइडला. एकेरी धाव. चेंडू झालेत या षटकातील 3 आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढील चेंडूसाठी लकी. या वेळेला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आलाय चेंडू, ऑन साइडला भिरकावून दिलाय आणि त्या चेंडूवर एक धाव मिळवली आहे. 4 चेंडू आणि 20 धावा धावफलकावर आतापर्यंत लगवल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय के फॅशन हबच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक टी शर्ट या खेळाडूच्या अंगावर आपण बघतोय. नक्कीच मागील मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला या ठिकाणी देऊन सन्मानित केलं गेलं होतं आणि तेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण आकर्षक टी शर्ट अंगावर घालूनच मैदानामध्ये उतरायचंय. मग एका बाजूला पाहाल तर आकाश पोळ त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेत त्यांच्याही अंगावर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे. या वेळेला मात्र फॉलो थ्रू मध्ये बॉलर्स बॅक ड्राईव्हच्या या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय लकी. पुन्हा एकदा एक जबरदस्त गोलंदाजीच्या जीवावर मात्र अजून एक झटका देतोय जय माता दी स्पोर्ट्स क्लब संघाला. 20 धावा धावफलकावर असताना एक चेंडू अजूनही शिल्लक है. लास्ट 1 बॉल टू गो. आखिरी गेंद शेष होगी और इस आखिरी गेंद के लिए स्वामिनी निर्मल जी की ओर से लकी को और एक 100 रुपए का इनाम आता हुआ. एक बार जोरदार तालियां लकी के लिए. इस विकेट के लिए ये 100 रुपए का इनाम कैश प्राइज. इस बार फिर एक बार वही प्रयास और एक विकेट यहां पर लकी के खाते में लिखते हुए राउंड के स्वरूप के माध्यम से क्यों ना हो लेकिन विकेट जरूर चटकाए लकी ने. एक जबरदस्त विकेट के साथ ओवर की समाप्ति, इनिंग की समाप्ति और इनिंग की समाप्ति के बाद बजेगा यहां पर डीजे.
एक मिनिट डीजे. तर या लगातार 2 रनआउट साठी लंकेश याला स्वामी निर्मल यांच्याकडून अजून एक 100 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. लकी आपण प्लीज पुन्हा एकदा स्टेजवर यायचंय. स्वामी निर्मलजी यांच्याकडून लकीसाठी हे 200 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. अर्थातच शेवटच्या 2 बॉलमध्ये त्यांनी 2 रनआउट या ठिकाणी घेतले आणि त्यासाठी त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे. दरम्यान अजून एक पर्वणी आहे वीर अभिमन्यू संघाच्या फलंदाजांसाठी. त्यांनी जर चौकार लगवण्याची या ठिकाणी सुरुवात केली आणि जितके चौकार त्यांनी लगावले तर त्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक यशवंत गोरड उर्फ बाब्या यांच्या संयोजनाने दिले जातील. आकाश पळ, तुम्ही तुमची मॅच क्लिअर करा. जर तुम्ही लवकर मॅच संपवलीत तर रन रेट ऑटोमॅटिक या ठिकाणी काउंट होतोय. तुमचा रन रेट जर व्यवस्थित असेल तर तुमचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. ही मॅच तुमचा रन रेट जर चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेली तर नक्कीच तुमचं नशीब चांगलं असेल आणि या मॅच मध्ये आपल्याला जितक्या वेगाने ही मॅच पूर्ण कराल, जितक्या लवकरात लवकर ही धावसंख्या आपण पूर्ण कराल तितका रन रेट आपला चांगला होईल. तर या मॅच मध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी यशवंत गोरड उर्फ बाब्या यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. अर्थातच वीर अभिमन्यू संघाच्या माध्यमातून जो फलंदाज जितके चौकार ठोकेल प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. मॅचला सुरुवात होते. यावेळेला निलेश गोलंदाजी मार्कवर असताना फॉलो थ्रू मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय. 100% योगदान, 100% परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न आहे निलेश आणि आकाश दोन्ही बाजूनं. ही स्पर्धा प्रत्येकाला जिंकायची आहे. या स्पर्धेच्या ट्रॉफीवर प्रत्येकाला आपलं नाव कोरायचंय. एक प्रतिष्ठित स्पर्धा, एक अग्रमानांकित स्पर्धा, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमधील एक नामांकित स्पर्धा साईराज प्रीमियर लीग 2021 पर्व 5वे. यावेळेला चांगला टप्पा, चांगली लाईन आणि तितकाच चांगला फटका, तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या जोरवर मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये. एका बाजूला आकाश पळू, दुसऱ्या बाजूला निलेश दारवाडकर आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निलेशला आपण बघतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. मॅचला सुते सुरुवात. 20 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 21 धावांची गरज, माफ करा 21 धावांची गरज 4 ओव्हर मध्ये. अर्थातच 24 चेंडू आणि 21 धावा. टॅप केलाय. या वेळेला मात्र 1 बाउन्स चेंडू मैदानाच्या बाहेर. डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी 1 धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना या चेंडूवर मिळेल. आता मात्र एक रोमांचकारी कटीतटीची मॅच, एक प्रेशर कुकर सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. शफल झालेत. या वेळेला बॅटची कडा घेतली आहे. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट तितकंच वेगवान आहे, तितकंच चुरशीच आहे, तितकंच चपळ आहे, तितकंच क्विक आहे. आणि या वेळेला मात्र फलंदाजाकडून आणि क्षेत्ररक्षकाकडून ही चूक घडते आणि त्या चुकीला माफी नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. निलेशवर या ठिकाणी नक्कीच संकट येते. निलेश दारवटकर मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. तर नक्कीच डीजे भलत्याच मूडमध्ये आज दिसतोय. या मॅचचा आनंद डीजेला सुद्धा घेण्याची संधी मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजन अतिशय सुंदर पद्धतीने डीजे मास्टरच्या माध्यमातून. नक्कीच डीजे मास्टर आपलेही आभार असतील. एक अतिशय सुमधुर संगीत आपल्या माध्यमातून या ठिकाणी ऐकवतोय आपण. दरम्यान निलेश विरुद्ध आकाश अशी ही मॅच होती आणि त्यामध्ये या ठिकाणी निलेश सरस ठरलाय. शेवटच्या बॉलवर निर्धाव चेंडू न सांगता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात धावा झाल्या ते 4. 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर. पहली ओवर की समाप्ति के बाद मात्र और मात्र 4 रन. 5 रनों का औसत यहाँ पर पूरा करना था.
पर इस ओवर में बने सिर्फ 4 रन। अगली 18 गेंदों में अब 16 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। माफ करें, 17 रनों की आवश्यकता, बनाने हैं 21 रन, उसमें से 4 रन पूरे हुए। यहां पर एक जबरदस्त कैच, मेगा स्क्रीन पर यहां पर एक रिप्ले देखने को मिलता हुआ। क्या कैच यहां पर लपका इस खिलाड़ी ने, जरूर अभिनंदन करना होगा इस खिलाड़ी का। एक जबरदस्त रिप्ले यहां पर देखने को मिलता हुआ मेगा स्क्रीन पर। पीटीसी लाइव के माध्यम से इस पूरी प्रतियोगिता को लाइव स्ट्रीम करती हुई कैमरा में कैद किया इस कैच को। यूट्यूब के माध्यम से आप रिप्ले देख सकते हो अपने मोबाइल स्क्रीन पर। इस बार आगे बढ़कर खेल दिया था इस शॉट को, वहां पर खिलाड़ी मौजूद है, वहां पर प्रेक्षकों से रिक्वेस्ट होगी कि हाथ थोड़ा सा पीछे लेकर खड़े रहिए सब लोग। अब ये रोमांचकारी मुकाबला है, थोड़ा सा तनावपूर्ण वातावरण यहां पर मैदान में होता हुआ, क्योंकि दोनों टीमें यहां पर अब इस मैच की जीत के लिए लड़ रही है। और अगर एक गलत डिसीजन यहां पर साबित हुआ तो इस पूरी टूर्नामेंट का, इस मैच का रुख पलट देगा। आकाश इस बार एक जबरदस्त स्ट्रोक खेला, इस खिलाड़ी ने पूरी तरह झोंक दिया अपनी टीम की जीत के लिए अपने आप को। और इस बार अच्छी फील्डिंग है, वहां पर थोड़े से फंबल जरूर हुए लेकिन गेंद को रोका जरूर। कभी इस तरफ तो कभी उस तरफ। 4 गेंदें पूरी हुई है और टीम का स्कोर यहां पर जाकर पहुंचता हुआ 6 रन। इस बार अलोंग विद द कारपेट गेंद जाती हुई विकेट कीपर की दस्तानों में, और वहां पर विकेट कीपर ने अपना काम कर दिया। प्रेक्षकों से दरख्वास्त है आप सब पीछे हट जाइए, सामने की तरफ स्टेज के सामने जो प्रेक्षक खड़े हैं सबसे रिक्वेस्ट है आप सब राकेश मैदान के अंदर नया बल्लेबाज आता हुआ। बाईं हाथ के इस बल्लेबाज द्वारा एक जबरदस्त स्ट्रोक, गेंद जाती हुई सीमा रेखा पार। 4 रन के लिए एक जबरदस्त स्ट्रोक। जय माता दी टीम के सपोर्टर्स है और मेरी बाई तरफ है वीर अभिमन्यु के सपोर्टर्स। तो जोरदार आवाज हो जाए एक बार दोनों तरफ से। आवाज नहीं आ रही, कौन ज्यादा सपोर्टर है यहाँ पर, वीर अभिमन्यु या जय माता दी? दोनों को एक एक मौका दूंगा, जिसकी आवाज जोर से आएगी उसके लिए तालियां बजेगी। सबसे पहले मौका दूंगा जय माता दी स्पोर्ट्स क्लब को। तो जरूर इस मैच का एक अलग मजा है, एक अलग अंदाज है इस मैच का। दोनों टीमें स्थानिक टीमें हैं, लोकल टीमें, और उन दोनों टीमों के बीच चलता हुआ ये घमासान मुकाबला। इस बार आकाश द्वारा और एक स्ट्रोक, गेंद जाती हुई सीधे बाउंड्री लाइन से बाहर, और एक चौका। वीर अभिमन्यु स्पोर्ट्स क्लब के माध्यम से आकाश के बैट से निकलता हुआ ये चमचमाता हुआ चौका।
धन्यवाद डीजे, थैंक। डीजे भी इस मैच का मजा लेते हुए यहां पर टीम का स्कोर अगर देखा जाए तो जाकर पहुंचता हुआ 14 रनों पर। पहली गेंद पूरी की है तीसरी ओवर की और गेंदें बची है अब हाथों में। 11 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। इसीलिए कहा जाता है कि क्रिकेट इस खेल को अनिश्चितताओं का खेल माना जाता है। क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी। और इस बार यहां पर कभी इस तरफ तो कभी उस तरफ ये मैच का पकड़ा बीचों बीच झूलता हुआ। धन्यवाद डीजे, थैंक यू। तो इस मैच को अगर आप पसंद कर रहे हो तो एक बार जोरदार तालियां हो जाए इस मैच के लिए। लाईट्स ऑफ करायचे आहेत, प्लेन लाईट्स ऑन करायचे आहेत। लाईट्समॅन आपल्याला विनंती आहे प्लेन लाईट ऑन करायचे आहेत, धन्यवाद। और इसीलिए बार बार कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो ये कोशिश जारी होगी। इस बार विकेट का पतन, कभी इस तरफ तो कभी उस तरफ जाता हुआ ये मैच। डीजे मास्टर इसका मौका जरूर उठाएंगे। डीजे एक बार लॉलीपॉप लागेलू हो जाए तो मजा आ जावे इस मैदान में। अब ये हैट्रिक गेंद होगी और इस हैट्रिक गेंद के लिए फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर होंगे नीलेश, और नीलेश की इस हैट्रिक बॉल के लिए एक बार जोरदार तालियां। नीलेश के लिए अच्छा सपोर्ट है वहां पर। वीर अभिमन्यु स्पोर्ट्स क्लब के लिए भी अच्छा सपोर्टिंग टीम वहां पर मौजूद। यह हैट्रिक गेंद थी, हाथ से छूटी कैच और यह हैट्रिक गवाया अपने हाथ से। लेकिन थोड़े से नाराज है अपने आप पर क्योंकि खुद से ही कैच छूटा है और ये हैट्रिक बनते बनते बची है यहां पर, लेकिन गेंद पर कोई रन नहीं। आगे बढ़कर खेला इस बार, अच्छी फील्डिंग, लेकिन हाथ से छटकी गेंद फिर एक बार नीलेश के। और अगर ऐसी गलतियां करोगे तो इस मैच को अपने हाथ से गवाओगे। फील्डिंग अच्छी थी, कलेक्शन में थोड़ा सा गलती हुआ और वहां पर नीलेश के माध्यम से हाथ से छटकती हुई इस गेंद पर एक रन आसानी से पूरा किया। अगर टीम के स्कोर पर ध्यान डाला जाए तो 15 रन और भी 6 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। 7 गेंदे और 6 रन, 7 चेंडू 6 धावा। नीलेश गेंदबाजी मार्ग पर आखिरी गेंद लेकर आते हुए। हैट्रिक तो गवाई है लेकिन आखिरी गेंद अभी भी बाकी है और इस मैच की हर गेंद जरूरी गेंद मानी जाएगी। इस गेंद पर खिलाड़ी जगह से हिले नहीं, विकेट नहीं गंवाना चाहते। रन भले ना आए लेकिन विकेट नहीं गंवाऊंगा, क्योंकि अगली 6 गेंदों में सिर्फ बनाने हैं 6 रन और इस 6 रन को बनाने के लिए मुझे एक मौका मिलना चाहिए, उस पर मैं चौका जड़ दूं और उसके बाद बचे हुए 2 रन आसानी से पूरे कर लूं। यही कोशिश रहेगी बल्लेबाजों की, क्योंकि हर गेंद पर रन आए ऐसा जरूरी नहीं हो सकता, क्योंकि गेंदबाजी की भी एक यहां पर नफीतुली गेंदबाजी का प्रदर्शन होता हुआ गेंदबाजों द्वारा। किसको बुलाया जाएगा, किसके कंधों पर यह दारोमदार सौंपी जाएगी आखिरी ओवर की। संजू जो कि मैन ऑफ द मैच के भी पुरस्कार विजेता रहे पिछले कुछ मैचों के। मैन ऑफ द मैच का ये टी शर्ट कैन के फैशन हब के माध्यम से एक आकर्षक पुरस्कार यहां पर सभी मैन ऑफ द मैच के खिलाड़ियों के बदन पर आप देख सकते हो।
कैंट के फैशन हब के माध्यम से ये आकर्षक टी शर्ट। 6 गेंदे और 6 रन। संजू की पहली गेंद, यहां पर रनआउट का मौका बन सकता है और वो यहां पर अंपायर के डिसीजन पर पता चलेगा। नॉट आउट, 1 रन पूरा हुआ। कुछ भी हो सकता है इस मैच के दरमियान। दिल दहला देने वाला ये मैच है। एक तरफ है वीर अभिमन्यु, दूसरी तरफ है जय माता दी। बची है गेंदे 5, रन बनाने हैं 5 और इस गेंद पर रन को चुराने की कोशिश थी। रन आउट का मौका फिर एक बार बनेगा। अब ये थोड़ा सा कंफ्यूजिंग डिसीजन है। देखिए अंपायर द्वारा क्या डिसीजन आएगा, थोड़ा सा विचार विनिमय होगा, सूझबूझ कर यहां पर विचार करके यहां पर डिसीजन देंगे। और ये भी नॉट आउट। शायद पहले ही विकेटों को अपने हाथ में ले लिया था, गेंद हाथ में आने से पहले ही विकेटें अपने हाथों में उठा ली थी गेंदबाज संजू ने। और अंपायर पीछे खड़े थे बराबर गेंदबाज संजू के, तो दिखाई भी नहीं दिया होगा। तो शायद यहां पर थोड़ा सा कंफ्यूज थे इस डिसीजन के बारे में लेकर। तो अगली गेंद के लिए फिर एक बार संजू गेंदबाजी मार्ग पर होंगे। 4 गेंदें बची है और रन बनाने होंगे 5। 4 चेंडू 5 धावा। अब ये बेहतरीन मुकाबला यहां पर देखने को मिलता हुआ, एक से बढ़कर एक। शेर को सवा शेर यहां पर जरूर मिलेगा, लेकिन शेर कौन होगा और सवा शेर कौन होगा, अगली 4 गेंदें यहां पर साबित करेगी। एक बेहतरीन मुकाबला, एक बेहतरीन प्रतियोगिता यहां पर साईराज मित्र मंडल की ओर से, साईराज प्रीमियर लीग सीजन 5। और ये स्ट्रगल चल रहा है क्वालिफाई होने के लिए अगले राउंड में। और इस मैच को किसी भी हालत में जीतने की कोशिश करेगी वीर अभिमन्यु स्पोर्ट्स क्लब, क्योंकि अगर जय माता दी स्पोर्ट्स क्लब इस मैच को अगर जीत जाती है तो वीर अभिमन्यु स्पोर्ट्स क्लब इस प्रतियोगिता से बाहर हो जाएगी। यहां पर मिसफील्ड हुआ, 1 रन पहला जोर से पूरा किया, रन को अपने खाते में जोड़ा। दूसरे रन के लिए कोई कोशिश नहीं होगी। अब बचे हैं 3 गेंदे और रन बनाने होंगे 4। ये नीची गेंद थी, यहां पर रन बटोरने की कोशिश है और ये रन आउट के स्वरूप में बल्लेबाज आउट। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। 2 गेंदे और 4 रन, 2 चेंडू 4 धावा। या वेळेला मात्र चांगला फटका, 140 धाव वेगाने पूर्ण केली। दुसरी धाव घेतील का तर नाही, नक्कीच या ठिकाणी एकच धाव समाधान मानावं लागतंय। 1 चेंडू आणि 3 धावांची गरज। आणि समोर आहे कृष्णा भाताडे, त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळेल का? तर काय म्हणताय मित्रांनो, कृष्णा भाताडे चौकार मारू शकतो का?
एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या बॉल साठी झाल्या पाहिजे सर्व प्रेक्षकांकडून. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. अटीतटीचा सामना, रोमांचकारी सामना, प्रेशर कुकर मॅच. निर्णायक चेंडू. ही मॅच आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या नावासाठी जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे वीर अभिमन्यू मंडळाचा. आणि हा फटका सरळ खेळाडूच्या हातामध्ये आणि विजयी संघ ठरलाय जय माता दी स्पोर्ट्स क्लब. पुन्हा एकदा गतवर्षीचा विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्की जय माता दी स्पोर्ट्स क्लब या संघाने या मॅच वर आपला विजय प्रस्थापित केलाय. तर या झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जर कोणाला द्यायचं झालं तर मला वाटतं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल